पीएम किसान इन्स्टॉलमेंट नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचे 5 ऑक्टोबरला होणार वितरण। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान 18वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 5वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। तसेच नमोच्या 5व्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने 2254 कोटी रुपयांच्या निधी वितरणास सोमवारी तारीख 30 मान्यता दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसानच्या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते। त्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने वितरित केला होता। तर नमोच्या 4थ्या हप्त्याचे वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात करण्यात आले होते। त्यावेळी राज्य सरकारने घाई गडबडीत निधीला मंजुरी दिली होती। तसेच घाई गडबडीने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना नमोचा 4था हप्ता मिळाला नाही, अशी शेतकरी तक्रार करत होते। आता मात्र राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्त्याचे वाटपही 5 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीचे गणित। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अवघ्या काही दिवसावर आली आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। त्यामुळे सोयाबीन, कापूस अनुदान वाटप, पीक विमा, मदत निधी देणारे शासन निर्णय काढले जात आहेत, परंतु अंमलबजावणीत आखडता हात घेतला जातो। लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांनी जोरदार दणका दिला होता। आता विधानसभेच्या निवडणुकीत दणका बसू नये यासाठी महायुती सरकारने सावध पवित्रा घेतला आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही लोकसभा निवडणुकीत शेतकरी नाराजीचा झटका भाजपला बसला होता। त्यामुळे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले जात होत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विदर्भातील 20 जिल्ह्यात दौऱ्यामागून दौरे सुरू झालेत। दरम्यान 2023च्या राज्य अर्थसंकल्पात राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर वर्षभरात शेतकऱ्यांना 6,000 रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला। या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यात केंद्र 6,000 रुपये आणि राज्य सरकार 6,000 रुपये देते। म्हणजे शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये 50 पैसे दिवसाला दिले जातात। अलीकडे या योजनेचे निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेतून राज्यातील 5 लाख शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही विनंती। धन्यवाद।